नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्राची खबरबातमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे कोरोनाच्या नियमांच्या पायमल्लीची. हो, जे कोरोनाचे नियम वारंवार समजून सांगतात तेच नियम मोडताना दिसलेत. कारण एकीकडे राज्यात तिसऱ्या लाटेचं संकट आणि कोरोना नियम पाळण्याचा सल्ला देत असणाऱ्या महापालिकेलाच आज कोरोनाच्या नियमांचा विसर पडलाय की काय असं एकूण वाटतंय. निमित्त होतं मुंबईतल्या नायर रुग्णालयाच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाचं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र स्टेजवर इतकी गर्दी झाली की त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री, मंत्री यांच्यासह प्रशासनातले अधिकारी असे एकूण 20 जण एकाच वेळी स्टेजवर असलेले पाहायला मिळाले. आणि त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रशासनाला कोरोनाच्या नियमांचा विसर पडलाय की काय असा सवाल उपस्थित होतोय. आज तसं पाहिलं तर या व्यासपीठावरती आमचीच गर्दी जास्त आहे राजकारण्यांची, आणि डॉक्टर मंडळींची फार कमी आहे. एखाद दुसरे डॉक्टर कुठे असतील अभावाने तर डीन साहेब आहेत आणि डॉक्टर देसाई आहेत. मुख्यमंत्री नेहमीच जे दिसतं तेच बोलतात. त्यामुळे त्यांनी ते म्हणाले की आमची यांचीच गर्दी आहे, पण त्याच्यानंतर आपण पाहिलं की सगळे मास्क वगैरे लावून आणि सोशल डिस्टन्सिंग वापरून होते. अर्थात त्यांना ती गर्दी अपेक्षित नाही. त्यामुळे याच्यानंतरचे कार्यक्रम खरंच आम्ही या पद्धतीने घेऊ की जेणेकरून मुख्यमंत्र्यांना त्याची खंत वाटणार याची सगळ्यांनी काळजी घेऊ. तर मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी मुंबईकरांना गर्दी न करण्याचं आवाहन केलं. त्योहारों को भी मनाते समय जो है वो मास्क जो है यूज़ करें और बाकी की जो है जो गाइडलाइंस दी है उस तरीके की उसकी अमल बजावनी करें. अगर उन्होंने ऐसा नहीं किया और गर्दी हर जगह अगर जमने लगी तो फिर सरकार को फिर एक बार जो है सोचना पड़ेगा, क्योंकि हम नहीं चाहते कि मुंबई में आज जिस तरीके से सुधार आया है आगे चल के फिर जो है केसेस आए. 2 दिन पहले भी आज मुंबई शहर के अंदर 500 केस से ऊपर चले आए. अगर इसी तरीके से केसेस बढ़े तो हमें आगे जो है वो कड़क पावल उचलने पड़ेंगे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री तिसरी लाट येणार असं सांगत होते, मात्र त्यावेळी भाजपचे नेते गंमत करत होते अशी टीका मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. वेगाने वाढताय, धोका वाढत चाललाय. काय काय परिस्थिती आणि काय शिथिलता मिळाल्यानंतर हे वाढताय का? पुण्यातही वाढले ना. आता बघा, ज्यावेळेस मुख्यमंत्री सातत्यानं तिसरी लाट येणार तज्ज्ञांचं मत होतं, WHO मत होतं, पण त्यावेळेस त्याची गंमत करत होते भाजपची मंडळी. आणि भाजपच्या मंडळींनी सांगितलं की हे निवड कोरोनाच म्हणत असतात, आमच्या मंदिरं उघडा, वाटेल त्या पद्धतीची मागणी करत होते. तो आचार्य नावाचा कोणीतरी वेळा माणूस आहे, तो तर म्हणतो की आम्हाला मंदिर नाही उघडले तर अरे शाळा उघडण्यासाठी मागणी करा ना, मागणीच करायची आहे. तर तिकडे राज ठाकरे यांनीही पुण्यामध्ये सरकारच्या या कार्यक्रमात झालेल्या गर्दीवर ताशेरे ओढलेत. काय कोविड बिविडचे सगळे मूर्खपणा जो चालू आहे सगळा, सरकारला हवं त्या सरकार गोष्टी करणार, फक्त बाकीच्यांनी जास्ती जवळ यायचं नाही. सत्ताधारी शिवसेनेला कोरोनाचा वारंवार विसर पडत असल्याचं दिसून येते. जुन्नरमध्ये संजय राऊत यांच्या सभेला मोठी गर्दी होती. स्टेजवर तर 100 पेक्षा जास्त नागरिक होते. मंगल कार्यालय गर्दीनं भरलं होतं. सरकारकडून वारंवार आवाहन केलं जातंय गर्दी करू नका, मात्र सत्ताधारी पक्षाकडूनच त्याला हरताळ फासला जातो आणि या गर्दीत अनेकांनी मास्कही लावलेला नव्हता. कोरोना अजून संपलेला नाही आहे आणि त्यामुळे सत्ताधाऱ्यांचं हे बेजबाबदार वर्तन कोरोनाचा संसर्ग वाढवण्याला कारणीभूत ठरू शकतं. बोलूयात आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे आपल्याबरोबर आहेत. रायचंद, हा कार्यक्रम नेमका काय होता आणि स्टेजवर तर आपण बघतोच दृश्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, पण कुठेही संजय राऊतांना असं सांगावंसं वाटलं नाही की ही गर्दी कमी करा, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा? बरोबर आहे विशाल, आपल्याला माहिती आहे आज आणि उद्या पुणे जिल्ह्यातल्या 2 तालुक्यामध्ये जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर असं 3 तालुक्यामध्ये संजय राऊतांच्या शिवसैनिकांचे मेळावे आहेत. आणि उद्या पुन्हा शरद पवारांचा जुन्नरला सुद्धा एक मेळावा आहे. सत्तेतलेच हे दोन्ही नेते मंडळी हा जो काही कार्यक्रम करतायत यावरून असं दिसतंय का सरकारला विसर पडलाय की काय कोरोनाचा. कारण आळेफाट्याला आज जी सभा झाली या सभेमध्ये पूर्ण मंगल कार्यालय खचाखच भरलेलं होतं. स्टेजवरती जागा
अजिबातही कमी नव्हती, पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. 100-150 कार्यकर्ते स्टेजवरती होते आणि खाली 2 ते 2,500 सगळे शिवसैनिक होते. यामध्ये पोलीस प्रशासन सुद्धा त्या ठिकाणी होतं. मात्र अद्याप तरी आळेफाटा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही कोणावरती. शक्यतो हा गुन्हा संध्याकाळपर्यंत दाखल होईल असं खासगीत काही अधिकाऱ्यांनी सांगितलं. मागच्या 8 दिवसापूर्वी सेनेच्याच एका जिल्हा परिषद सदस्याच्या 2 मुलांचा लग्न सोहळा जुन्नरमध्ये होता. त्यावेळेस सुद्धा गुन्हा दाखल झाला होता. आज सामान्य नागरिक खासगीत विचारू लागलेत का रस्त्यावरती फिरताना आम्हाला मास्क किंवा इतर गोष्टींची जशी काळजी घ्यावी लागते, आम्ही जर नियम तोडले, आम्ही जर लग्न सोहळ्याला गर्दी केली तर आमच्या गुन्हे दाखल होतात. मग राजकारणी काय आभाळातून पडलेत का, यांच्यावरती का गुन्हे दाखल होत नाही, या सगळ्या गोष्टीचा आता पोलीस प्रशासन, पुणे जिल्हा प्रशासन असेल नेमकं काय करते, गुन्हे दाखल करतात का, हे सगळं पाहावं लागणार आहे. विशाल, धन्यवाद राजन या सगळ्या माहितीबद्दल. ज्यामुळे या सगळ्या याच्यातनं तर एकच म्हणावं लागेल की जर आपण जनतेला नियम पाळा असं वारंवार सांगताय तर आपण देखील ते नियम पाळणं फार आवश्यक आहे. पुढे जाऊयात बुलढाण्यात कोरोना नियमांची पायमल्ली ग्रामपंचायत भवन परिसरात करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात इथं गर्दी जमली होती. कोरोनाचे नियम पायदळीत उडवत तंटामुक्ती अध्यक्षांची निवड करण्याकरता म्हणून तिथं एकच गर्दी झाली. बरं, यात एकाच्याही तोंडाला मास्क नव्हतं. बरं, सोशल डिस्टन्सिंगचा विषय तर लांबच राहिला. म्हणजे बघा की तंटामुक्तीचे अध्यक्ष निवडण्यासाठी म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात बुलढाण्यात गर्दी करण्यात आली होती. आणि या सगळ्या याच्यातनं मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. बोलूयात आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे आपल्याबरोबर आहेत. राहुल, काय तपशील? विशाल, अतिशय हा धक्कादायक प्रकार या ठिकाणी म्हणावा लागेल. बुलढाण्याच्या मलकापूर पांगरा या गावामध्ये तंटमुक्ती अध्यक्ष निवडीसाठी त्या ठिकाणी गावामध्ये तंटमुक्ती अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू होती. आणि ही प्रक्रिया जर का आपण बघितली तर ही फक्त औपचारिकता म्हणून या ठिकाणी होती. परंतु संपूर्ण गाव त्या ठिकाणी आता तंटमुक्ती अध्यक्ष कोण होणार, त्या ठिकाणी तंटमुक्ती अध्यक्षासाठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच देखील त्या ठिकाणी होत होती. आणि या संपूर्ण प्रकार त्या ठिकाणी सुरू असताना गावामधल्या संपूर्ण गाव जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. संपूर्ण गाव एका ठिकाणी आलं होतं. कुठल्याही प्रकारचं सोशल डिस्टन्सिंग त्या ठिकाणी पाळण्यात आलेलं नाहीये. त्याचबरोबर कोणाच्या तोंडाला त्या ठिकाणी मास्क नाही आहे. आता या ठिकाणी आपण बघितलंय 3री लाट येण्याची शक्यता या ठिकाणी वारंवार वर्तवल्या जात असताना बुलढाण्याच्या मलकापूर पांगरामध्ये हा संपूर्ण प्रकार या ठिकाणी उघडकीस आला. त्यामुळे कुठेतरी एकंदरीत जर आपण बघितलं तर कोरोनाला आमंत्रण देण्याचं काम हे या ठिकाणी ग्रामस्थ करत आहेत का, असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होतोय. विशाल, धन्यवाद राहुल या सगळ्या माहितीबद्दल. तंटामुक्ती अध्यक्षाची निवड करण्याकरता म्हणून ही गर्दी झाली. बघा कशा पद्धतीने लोक एकाच ठिकाणी गर्दी करून बसलेत. कोणाच्याही तोंडाला मास्क नाहीये, कोणी लावलं नाही लावलं काही फरक पडत नाहीये. सोशल डिस्टन्सिंग तर दूरच राहिलं. अशी सगळी परिस्थिती आज बुलढाण्यामध्ये बघायला मिळाली. हा प्रकार सगळाच धक्कादायक म्हणावा लागेल. पुढे पाहूयात भिवंडीत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काल रॅलीचं आयोजन केलं होतं. यावेळी कोरोना नियमांचं उल्लंघन झाल्याचं पाहायला मिळालं. रॅलीत कुणीही मास्क घातलेला नव्हता. यामुळे एकीकडे प्रशासनाकडून नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं जात असताना मंत्र्यांकडूनच नियमांचं उल्लंघन होताना दिसतंय. पुढे पाहूयात विश्वासघातकांसोबत युती करणार नाही अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर थेट निशाणा साधला. आम्ही आमच्या इतर घटक पक्षांसोबत एकत्रित निवडणूक लढवू पण विश्वासघातकांसोबत युती करणार नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. ते जालन्यात बोलत होते. दरम्यान राज्यपालांकडे प्रलंबित असलेल्या 12 आमदारांची यादी आणि एकनाथ खडसे यांच्यावरील कारवाई या संदर्भात प्रश्न विचारला असता ईडी आणि राजभवनचा नंबर देतो, तुम्हीच कॉल करून विचारा असं खोचक उत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिलं. अशा विश्वासघातकांबरोबर आम्हाला काम करायचं नाही. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी नगरपालिका असू देत, आता नोव्हेंबरात आलेल्या ओबीसी पॉलिटिकल आरक्षणामुळे होणार नाही, पोस्टपोन होतील. पण जेव्हा काय होतील त्या नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा सगळ्या निवडणुका आपले जे बरोबर पक्ष प्रामाणिकपणे आहेत, जे आमच्यावर खूप प्रेम करतात, जे आमच्याशी दगाबाजी नाही करत, असे मग सदाभाऊ खोत असतील, अंदाजे आठवले असतील, महादेवराव जानकर असतील, विनायकराव मेटे असतील, विनय कोरे असतील, ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही एकट्याच्या जीवावर निवडणुका लढवणार, जिंकणार.
शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसल्याचं विधान जे आहे ते भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. पाटील यांच्या या विधानाचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला. आम्ही समोरून कोथळा काढतो, पाठीत खंजीर खुपसत नाही असा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर चढवला. चंद्रकांत दादा पाटील असेही म्हटले त्या दिवशी एका भाषणात कोल्हापूरला की खंजीर खुपसणे असं म्हटलं की पूर्वी एकच नाव समोर आहे, ते म्हणे पवार साहेबांचं. आता दुसरं नाव समोर कोणाचं तर म्हणे उद्धव साहेबांचं. त्याला मी सांगतो बाबा चंद्रकांत दादा आणि सन्मानानं सांगतो, आम्ही समोरून कोथळा पाटील खंजीर. यानंतर थेट जाऊया तर पुण्यातल्या कार्यक्रमात. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बोलतात. कार्यक्रम स्वीकारण्याच्या संबंधीच्या मर्यादा असतात, काही स्वच्छ पाळावे लागतात आणि त्यामुळे साहजिकच आम्हा लोकांचा कार्यक्रम स्वीकारण्याच्या संबंधीचा आग्रह फारसा न स्वीकारण्याच्या बद्दलची भूमिका असते. आणि त्याचं महत्त्वाचं कारण सगळ्या विश्वामध्ये आत्ता कोरोनाचं जे संकट आहे त्या संकटातून मानव समाजाला एक जबरदस्त किंमत द्यायला लागली. त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी होऊ नये हे त्याच्या पाठीमागचं सूत्र आहे. पण तरीही आज या ठिकाणी आपल्या नगरसेविका आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी अतिशय उत्तम काम केलं आहे आणि त्या उत्तम कामाला तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहावं अशी त्यांची इच्छा होती आणि त्याच्या पूर्ततेच्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्र आलो. आज हे ई-लर्निंग स्कूल आहे. जग बदलतं आहे. आधुनिकता आणि विज्ञान या दोघांचा स्वीकार करून पुढे जाण्याचे दिवस आहेत. आणि ई-लर्निंग या माध्यमातून लहानपणापासून मुलांच्यावर संगणक शिक्षणाच्या बद्दलचे संस्कार होणं, त्याचं तंत्र आत्मसात करण्याची परिस्थिती त्याच्या मनामध्ये निर्माण होणं याची अत्यंत गरज आहे. आज या देशामध्ये IT-च्या माध्यमातून रोजगाराची, दळणवळणाची, संदेश पाठवण्याची नवीन दालनं मानवी समाजाच्या समोर उपलब्ध झालेली आहे. कदाचित तुम्हाला ठाऊक असेल किंवा नसेल, आज या IT-च्या क्षेत्रामध्ये हिंदुस्थानामध्ये 3 शहरांचा उल्लेख हा प्रकर्षाने केला जातो, ज्याच्यामध्ये पुणे, हैदराबाद आणि बंगलोर या 3 ठिकाणी IT-च्या माध्यमातून प्रचंड रोजगार उपलब्ध झाला आहे आणि जगाशी संपर्क साधण्याच्या संबंधीची संधी इथं मिळाली. आज आपण जर बघितलं, आपण तुम्ही नगरस्वच्छामध्ये केलात तर जवळपास 70,000च्या पेक्षा जास्त तंत्रज्ञ त्या ठिकाणी काम करतात. आज तुम्ही आकृतीमध्ये केलात, 85च्या परिसरामध्ये 80-85,000च्या पेक्षा जास्त तरुण त्या ठिकाणी काम करतात. आणि अशी अनेक केंद्र आज पुण्याच्या परिसरामध्ये आले आणि एका नव्या पिढीला विज्ञानाच्या माध्यमातून दुनियेमध्ये संसर्ग साधण्याच्या बद्दलची संधी मिळाली. आता आणखी याच्यात बदल होत आहेत. संबंध जगाचं वेगवेगळ्या प्रश्नावरचं नॉलेज, ज्ञान हे एका ठिकाणी ठेवून ती जगाला पुरवण्याच्या संबंधीची व्यवस्था ही करण्याच्या बद्दलची भूमिका आता तंत्रज्ञानाने स्वीकारलेली आहे. आणि ही ज्ञानाचा सगळं साठा
ठेवण्याच्यासाठी ज्या शहरांची निवड करण्यात येते त्याच्यामध्ये पुणे शहराची निवड आहे. आणि कदाचित तुम्हाला वर्षा 6 महिन्यामध्ये लक्षात येईल की जगातली ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्या सगळ्या कंपन्यांची ज्ञान एकत्रित ठेवण्याच्या संबंधीची आणि ते ज्ञान दुनियेला देण्याच्या संबंधीची जी यंत्रणा आहे ती पुण्यामध्ये असेल आणि त्या माध्यमातून अधिक लोकांना काम करण्याच्याबद्दलची संधी मिळते. आणि त्यामुळं लहानपणापासून मुलांच्यावर ई-लर्निंगच्या माध्यमातून संगणक शिक्षणाच्या बद्दलची आस्था औत्सुक्य हे निर्माण होण्याची अत्यंत गरज आहे. आणि मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी लक्ष्मीताई त्यांच्या सगळ्या सहकार्याने महानगरपालिकेने तशा प्रकारचा विचार या ठिकाणी केला आहे. या संस्थेला विद्यालयाला एका उत्तम व्यक्तीचं नाव तुम्ही दिलं आणि ते म्हणजे डॉक्टर अब्दुल कलाम. आत्ता वंदनाताईंनी सांगितलं की माझा आणि त्यांचा परिचय फार घनिष्ठ होता. मी देशाच्या संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी घेतली त्यावेळेला संरक्षण मंत्र्याला एक वैज्ञानिक सल्लागार हा नेमण्याची पद्धत होती. आणि त्यावेळेला माझ्याकडं डॉक्टर अरुणाचल नावाचे ग्रस्त हे या संदर्भातले माझे सल्लागार म्हणून काम करत होते. 4-6 महिन्याच्या नंतर त्यांना अमेरिकेमध्ये जावं लागलं आणि ती जागा रिक्त झाली. आणि ती जागा भरण्याच्यासाठी त्यावेळेचे प्रधानमंत्री नरसिंहराव यांनी 3 लोकांची कमिटी केली माझ्या अध्यक्षतेखाली. त्याच्यामध्ये एक डॉक्टर NN होरा की जे संरक्षण खात्याचे सचिव होते आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विभागाचे देशाचे सचिव आणि मी स्वतः अशी 3घांची ती समिती होती. आमच्या पुढं केंद्र सरकारने 4 नावं दिली. त्या 4 नावामध्ये डॉक्टर कलाम एक होते. आणि या 4ही लोकांच्या मुलाखती आम्ही घेतल्या आणि त्याच्यामध्ये डॉक्टर कलामांची निवड करण्यात आली. आणि डॉक्टर कलाम यांनी 2 वर्ष संरक्षणविषयक तंत्रज्ञानाच्या संबंधीचा संरक्षण मंचाचा सल्लागार म्हणून त्यांनी माझ्या समवेत काम केलं. मी अतिशय जवळून त्यांना बघितलं. अत्यंत साधेग्रस्त. आपल्याला आश्चर्य असेल कदाचित माहीत नसेल त्यांनी पगार किती घेतला असेल. त्यांनी पगार ₹1 फक्त घेतला. बाकीची मिळालेली रक्कम ती ज्या खालच्या दक्षिणेतल्या खेड्यातनं साध्या शाळेत ते शिकले त्या शाळेतल्या गरीब मुलांच्यासाठी त्यांनी देण्याचा कायमचा निर्णय घेतलेला होता. पुण्यातल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बोलत होते आणि अर्थात ई लर्निंग असेल त्याचबरोबर इतरही IT क्षेत्रातले महत्त्वाचे मुद्दे असतील ज्याबद्दल ते भाष्य करत होते. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात तालिबानच्या मुद्द्यावरून जगभरात राजकारण तापतंय. लोकप्रिय गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी तालिबान्यांना समर्थन देणाऱ्यांवर मत मांडलंय. तालिबानला इस्लामिक राज्य हवं आहे आणि त्याचप्रमाणे इथे अनेकांना हिंदू राष्ट्र हवं आहे. हे सर्व एकाच विचारसरणीचे आहेत, मग ते मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू किंवा हिंदू असो. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला समर्थन करणारे देखील तालिबानी विचारसरणीचे असल्याचं जावेद अख्तर यांनी म्हटलंय. जावेद अख्तरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हिंदू राष्ट्र कळालं नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. बघूयात त्यांनी काय म्हटलंय. जावेद अख्तरना मी खरं म्हणजे अशा विषयावर बोलण्याचं काही कारण नाही, पण जावेद अख्तरना याचा अर्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हिंदू शब्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हिंदू राष्ट्र कळलंच नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कधीही अन्य, आता मला तालिबानवर बोलायचं नाही आहे, पण अन्य लोकांचं जसं धर्मावर आधारित राज्य आहे ती धर्माची कल्पना संघाची नाही.
संघाची धर्म ही कल्पना जी आहे ते धर्म म्हणजे व्यवहार. तेव्हा आमचं हिंदू राष्ट्र की हिंदू राष्ट्र आता ह्या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाने सकाळी उठून मंदिरात जायला पाहिजे आणि संध्याकाळी आरती केली पाहिजे अशी हिंदू राष्ट्राची कल्पना आमची नाही. भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी जावेद अख्तर यांच्यावर टीकेची तोफ डागली. देशाची सत्ता संघ स्वयंसेवकांच्या सुरक्षित म्हणजे हाती सुरक्षित आहे आणि संघाचे विचार अख्तरांना कळले नसल्याचा टोला तुषार भोसले यांनी लगावलाय. भारताची सत्ता संघ स्वयंसेवकांच्या हातात असतानाही तालिबानी डीएनए असलेले जावेद अख्तर सारखे देशद्रोही लोक इथे सुरक्षितपणे राहतात आणि वाटेल तसे विषारी फुटकार सोडतात. यातूनच संघाचं धोरण आणि विचारधारा लक्षात येते. पण भेदवृत्ती असलेल्या या समाजकंटकांना हे कसं कळणार? गीतकार जावेद अख्तर यांच्या निवासस्थानासमोर भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. जावेद अख्तर यांनी तालिबानसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची केलेली तुलना चुकीची असल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलंय. अफगाणिस्तानातील तालिबानी बंदुकीच्या जोरावर सत्तेत आलेले आहेत तर भारतात जनतेने निवडून दिलेलं सरकार आहे. याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष वेधलं. आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या बरोबर आहेत. प्रफुल्ल, काय अपडेट? विशाल, आपण पाहिलं की काल जावेद अख्तर यांचं जे विधान आपल्या समोर आलेलं आहे त्यावरनं भाजप आणि भाजप तशी संलग्नित अनेक संस्था ज्या आहेत, हिंदू संघटना, त्यांनी जावेद अख्तर यांच्यावर टीकेची झोड उठवलेली आपल्याला पाहायला मिळते. आध्यात्मिक आघाडी असेल, भाजप असेल, यांनी जावेद अख्तर यांच्या एकूणच वक्तव्याचा भाजपच्या वतीने जाहीर निषेध देखील केला. आणि आज आपण जर पाहिलं, जावेद अख्तर यांच्या घरासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली आणि जावेद अख्तर यांनी जे विधान केलेलं आहे त्या विधानाचा निषेध केला. आणि हा निषेध जो आहे तो या देखील पुढे होऊ शकेल अशी ठिकठिकाणी अशा पद्धतीने निषेध जो आहे तो नोंदवला जाऊ शकतो. धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या तपशिलाबद्दल. तर जावेद अख्तर यांच्या घरासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली आहेत, त्याची दृश्य आपण बघतोय. जावेद अख्तर यांनी तालिबान्यांसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना केल्याचा हा निषेध जो आहे तो व्यक्त केला जातोय. पुढे पाहूयात. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. खडसेंच्या जावयाविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. ईडीने हे आरोपपत्र दाखल केलंय. भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. एकनाथ खडसे यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय. अधिकाराचा गैरवापर केल्याचा हा ठपका आणि 1000 पानांचं आरोपपत्र देखील दाखल झालंय. हे दोघांची नावं कट होतील अशी ही चर्चा कुठून आली याचा मी सुद्धा अजून शोध घेतो आहोत. कारण अर्थात त्या मिटिंगला मी नव्हतो. राज्यपाल महोदयांच्या बरोबर जे 3 आमचे नेते गेले होते, परंतु माझ्या कानावर तरी अशी कुठलीही गोष्ट नाही की याचं नाव कमी करा आणि त्याचं नाव कमी करा, अशी कुठलीही गोष्ट अजून तरी जी आहे मला असं वाटतं की आमच्या पुढे आलेली नाही. आयकर विभागाने जी आता कारवाई केली ना मध्यंतरी 8 दिवसापूर्वी, काही कारवाई आयटीने इन्कम टॅक्सने सध्या आमच्यावर केलेली नाही. जे काही पूर्वीच्या ज्या आहेत त्यांच्या नोटिसा वगैरे आहेत त्याप्रमाणे जे आहे कोर्टामध्ये जे आम्ही उत्तर देत आहोत. पुढे पाहूयात. बीडमध्ये प्राध्यापकांनीच जमीन बळकावल्याचा प्रकार घडलाय. सरपंचाला हाताशी धरून हा घोटाळा करण्यात आलाय. 102 एकर इनामी जमीन लाटल्याचा हा प्रकार आहे. 2 प्राध्यापकांसह 4 जणांना अटक करण्यात आली. बीडमध्ये प्राध्यापकांनीच जमीन बळकावलेली आहे. सरपंचाला हाताशी धरून हा सगळा प्रकार केल्याचं कळतंय. हा घोटाळा मोठा आणि थोडी तिडकी नाही तर 102 एकर इनामी जमीन जी आहे ती लाटण्यात आली. जेव्हा आम्ही विभागीय आयुक्त यांना लेखी तक्रार केली तेव्हा विभागीय आयुक्तांनी जेव्हा जिल्हाधिकारी बीड आणि पोलीस उपअधीक्षक बीड यांना संबंधित प्रकरणी पत्र पाठवले की तुम्ही संबंधित प्रकरणी कारवाई करा. त्यानंतर आता म्हणजे जबरदस्तीनं बळच कारवाई केल्यासारखी आता काल दिनांक 3
सप्टेंबर रोजी जे जमीनदार आहेत म्हणजे आमदार भीमराव धोंडे यांच्या संस्थेवरचे जे प्राध्यापक आहेत ते 4 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे आणि संमती पत्र देण्याच्या वेळेस साक्षी देणारे जे आहेत त्या दोघांवर या ठिकाणी 4 जणांना अटक केलेली आहे आणि या ठिकाणी संमतीपत्र 100 रुपयाच्या बॉन्डवर लिहून दिलेलं आहे ते संमतीपत्र सुद्धा बोगस आहे. आमचे बीड जिल्ह्याचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्याबरोबर आहेत. सुरेश, 102 एकर इनामी जमीन या प्राध्यापकांनी लाटली, नेमका हा घोटाळा त्यांनी केला कसा? विशाल, बीड जिल्ह्यामधल्या आष्टीमधील रुई नालकेल गाव आहे आणि या ठिकाणी शेख मोहम्मद बाबा म्हणून एक देवस्थान आहे आणि त्या ठिकाणी इनामी जमीन आहे, दर्गा सुद्धा आहे. यामुळं या ठिकाणी मोठ्या संख्येनं भाविक सुद्धा येत असतात आणि याच देवस्थानची जवळपास 102 एकर जमीन ही बनावट दस्तावेज गोळा करून या 4 प्राध्यापकांनी ही जमीन हडपलेली आहे. आणि यामध्ये विशेषतः त्या गावाचे जे सरपंच आहेत त्या सरपंचाला हाताशी धरून हे बनावट दस्त त्याच सोबत साक्षीदार यांना घेऊन ही जमीन बळकावलेली. बीड जिल्ह्यामध्ये असे प्रकार अनेक घडलेले आहेत. तसं पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये 27,000 एकर जमीन ह्या देवस्थानच्या जमीन आहेत आणि या जमिनी आज पांढरपेशी काही मोठ्या प्रमाणातल्या ज्या टोळ्या आहेत ह्या लाटण्यासाठी मागे पुढे प्रयत्न करतायत आणि त्यामधलेच ही आष्टीमधली जी जमीन आहे ती रुई नालकेलची जमीन जवळपास 102 एकर जमीन ही परस्पर नावावरती केली गेली होती आणि हा प्रकार सगळा समोर आल्यानंतर तिथल्या गावातल्या लोकांनी वारंवार आंदोलनं केली. त्याचबरोबर जिल्हाधिकारी असतील, पालकमंत्री असतील यांना वारंवार विनंती केल्यानंतर आता कुठं याच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर आता 6 जणांवरती गुन्हा दाखल झाला. त्यापैकी 4 जणांना अटक केलेली आहे. त्यामध्ये सरपंच, त्याचबरोबर साक्षी देणारा 1 जण आणि 2 प्राध्यापकांना अटक केलेली. तर यामधला जो मुख्याध्यापक आणि दुसरा एक जो प्राध्यापक आहे हे फरार झालेले आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र एकूणच देवस्थानच्या जमिनी जे बळकावणारे रॅकेट आहेत त्यामध्ये कुठेतरी शिक्षण क्षेत्रामध्ये, पवित्र क्षेत्रामध्ये काम करणारे शिक्षक सुद्धा या ठिकाणी येत आहेत का आणि ज्यांची नावं या ठिकाणी घेतली जात आहेत ती मोठी बडी हस्ती असल्या कारणानं आता या प्रकरणामध्ये आणखी पुढे काय निघणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. त्याच्यामुळे ज्यांनी हा सगळा प्रकार केलेला आहे, ज्या प्राध्यापकांनी हा सगळा प्रकार केलेला आहे त्यांच्यावरती कारवाई होणे आवश्यक आहे. त्यांना अटक तर करण्यात आली. आपण बघूयात या पुढे जाऊन नेमकं काय घडतंय. पुढे बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. चाळीसगावमधील अवैध बांधकामं हटवा असं खुद्द आता मंत्री जयंत पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना त्याबद्दलचे आदेश देऊ केलेले. नदीपात्रातील अतिक्रमण हटवण्याचे निर्देश देण्यात आले. जयंत पाटील यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला. चाळीसगाव शहरातील महापुराला नदीकाठी झालेलं अतिक्रमण आणि बांधकाम कारणीभूत असल्याचं समोर आलं. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी पुढे आणली होती. नदीकाठच्या बांधकामांवर आणि अतिक्रमणावर आवाज उठवल्यानंतर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अवैध बांधकाम हटवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. चाळीसगाव तालुक्यातील पूरस्थितीच्या पाहणीसाठी ते आले होते आणि यावेळी जयंत पाटील यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला. आज या ठिकाणी अनेक ठिकाणी चाळीसगाव शहरात अतिरिक्त बांधकाम नदीत केल्यामुळं जास्त पुराची दाहकता वाढलेली आहे. त्यामुळं अतिरिक्त जे बांधकाम नदीत सुशोभीकरणाच्या नावाखाली करण्यात आलं त्याच्याविषयी प्रचंड विरोध चाळीसगावातील जनतेचा मला आढळून आला. त्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना देणार आहे की जे अतिरिक्त आणि विनापरवाना बांधकाम पर्यावरणाच्या विरोधी करण्यात आलेले आहे अलीकडच्या काळात ते काढणं अत्यंत आवश्यक आहे. यानंतर वेळ झाली का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात गणेश उत्सव अवघ्या 5 दिवसांवरती येऊन ठेपला आणि त्यामुळे कोकणात जाण्यासाठी गणेश भक्तांची लगबग सुरू झाली आहे. कोकणवासियांना गावी जाण्याकरता विशेष म्हणजे रेल्वेनं विशेष ट्रेनची व्यवस्था केली आहे. मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस इथून 12 विशेष ट्रेन कोकणात विविध स्टेशनवर सोडण्यात येतात. त्याचबरोबर काही चाकरमान्यांनी 2 ते 3 महिने आधीच रोज जाणाऱ्या रेल्वेचं तिकीट आरक्षित केलं होतं. ते गणेश भक्तही प्रवासाला निघालेत. गावी जाऊन घराची साफसफाई करावी लागते आणि त्यासाठी गणेश भक्त गणेश उत्सवाच्या आधीच गावी पोहोचतात. गणेशोत्सव जवळ आलेला आहे आणि कोकणातला मुंबईकर चाकरमानी आपल्या गावी जात असल्याचं पाहायला मिळत आहे आणि यासाठी मध्य रेल्वेकडून अनेक विशेष गणपती स्पेशल ट्रेनसुद्धा सोडण्यात येत असल्याचं पाहायला मिळतं आहे.
मी आता लोकमान्य टिळक टर्मिनस या ठिकाणी आणि या ठिकाणावरून आजपासूनच जे कोकणवासी आहेत ते आपल्या गावी जात असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत असतो आणि अनेक मुंबईकर जे आहेत ते मुंबईत असतात, परंतु फक्त गणेशोत्सवासाठी म्हणूनच ते या ठिकाणावरून जात असतात आणि जवळपास 12 स्पेशल ट्रेन या ठिकाणावरून सुटणार आहेत. आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या ठिकाणी आता कशा प्रकारचे लोक जात आहेत, कशा प्रकारे जात आहेत आणि किती ट्रेन सुटणार आहेत याविषयी बोलण्यासाठी आपल्याकडे लोकमान्य टिळक टर्मिनसचे रेल्वेचे अधिकारी आहेत. आपण त्यांना विचारूया, सर क्या बताएंगे कितनी ट्रेन जा रही है, कितने पैसेंजर अभी तक गए, कितने ट्रेन छूटी है अभी तक? गणपति स्पेशल के लिए एलटीटी से 12 ट्रेन का गणपति स्पेशल के लिए चलाई जा रही है। आज जो 10:40 पर गणपति स्पेशल गई है उसमें 1368 पैसेंजर गए हैं। अभी जो दूसरी गाड़ियाँ है वो भी जा रही है, उसमें भी कुछ पैसेंजर जा रहे हैं? उसमें पूरा रश है, गाड़ी फुल जा रही है, रश की कोई कमी नहीं है, पैसेंजर अच्छा ठीक जा रहा है। ये ट्रेन कब तक चलाएंगे? मेरे पास 10 तारीख तक का प्रोग्राम है, 12 ट्रेन मिला है अपने को गणपति स्पेशल के लिए। इतकंच नाही तर या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बलसुद्धा कार्यरत असल्याचं पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत रेल्वेचे अधिकारी आहेत, त्यांना विचारूया प्रवाशांच्या सुविधेसाठी या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे. सर क्या बताएंगे, प्रवासी जो यात्री जाते हैं उनकी सुरक्षा के लिए क्या इंतजाम है, क्या बताएंगे? एलटीटी स्टेशन पर जो भी गाड़ियां छूट रही हैं, जो यहाँ से 14 गाड़ी छूट रही हैं, उनका रश को देखते हुए हमने हर गाड़ी में एस्कॉर्ट प्रोवाइड किया है, जिसमें 5 आदमी हर गाड़ी को एस्कॉर्ट करेंगे। और क्योंकि कोंकण साइड में काफ़ी रश रहता है और वहाँ गणपति को बड़े धूमधाम से मनाया जाता है, इसके लिए हम जो भी सुरक्षा की सारी व्यवस्थाएं यहाँ से हम कर रहे हैं। सर ये कोरोना का काल है, क्या अवेयरनेस कर रहे लोगों को? अवेयरनेस के लिए हम कोशिश कर रहे हैं कि सबको अनाउंसमेंट हो रही है प्लेटफॉर्म पर कि अपना प्रॉपर डिस्टेंस मेंटेन करें, मास्क लगाएं और ज़्यादा पास ना बैठें। एकंदरीतच कोरोनाचा काळ जरी असला तरी चाकरमानी मात्र गावी जात आहेत आणि त्यांना कोरोनापासून वाचवण्याचे सगळे निर्बंध काय आहेत ते सुद्धा सांगण्यात येत असल्याचं रेल्वेचे अधिकारी सांगत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबेसह मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर रत्नागिरी जिल्ह्यातील अंजर्ले दापोली इथे दिव्यांग मूर्तिकार गणेश महाडिक बालपणापासून शाडू मातीच्या मूर्ती ज्या आहेत त्या बनवत आहेत. मूर्ती बनवणं, रंग देणं, कलाकुसर करणं ही सर्व कामं कुटुंबातील सर्वांच्या मदतीनं केली जातात. मंगेश महाडिक यांना लहानपणापासून मूर्ती घडवण्याची आवड आहे आणि एकाच ठिकाणी तासंतास बसून गणपती बाप्पांच्या मूर्तीला आकार देण्याचं काम ते करतात. मंगेश महाडिक यांनी बनवलेल्या मूर्तीला पंचकृषीतून मोठी मागणी असते आणि यावर्षी मुंबईकर गावी येणार असल्याने गणेश महाडिक यांनी ज्या मूर्ती घडवलेल्या आहेत त्याला मागणी देखील मोठ्या प्रमाणात आहे. गणपती बाप्पाच्या श्रद्धेपोटी अंजर्ले गावातील दिव्यांग असणारे मंगेश महाडिक गेले 30-35 वर्ष बाप्पाच्या मूर्तीवरून हात फिरवत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांची काय भावना आहे. भाई मला सांगा, गेले 30-35 वर्ष तुम्ही मूर्ती घडवण्याचं काम करताय, आपल्या काय भावना आहेत? मी लहानपासून साधारण एक 10-15 वर्षाचा असताना मला या गणपतीची आवड लागली आणि मी तेव्हापासून आज 35-1 वर्ष मी हे गणपती बनवतो. गणपती बनवत असताना मला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, काही नाही, कारण ती गणपतीची एक मी सेवा म्हणून करत असतो. 1-1.5-2 महिने असे कंपल्सरी आम्ही जून महिन्यापासून ऑगस्टपर्यंत हे चालू असतो. गेल्या वर्षी कोरोनाच्या काळातसुद्धा आम्ही गणपती बनवलेच, पण काही लोकांना येता आलं नाही. यावर्षी प्रचंड लोक येणारे आहेत. शासनाने सुद्धा निर्बंध काही शिथिल केलेले आहेत आणि अशा ह्याच्यातसुद्धा आम्हाला लोकांना गणपती द्यायचे, तेव्हा आम्हाला गणपती करत असताना आम्हाला कुठल्याही प्रकारचा थकवा जात नाही, कारण आम्ही त्याची मनोभावे आम्ही सेवा करत असतो आणि लोकांपर्यंत ती पोचवत असतो. अशा ह्याच्यात हा आमचा या पवार ह्या फॅमिलीत मी गणपती कारखान्यात येत असतो. आपण दिव्यांग आहात, दिव्यांग असतानासुद्धा आपण मूर्ती घडवण्याचं काम करताय, काय सांगाल याबद्दल? आपल्या जी प्रकृती आहे ती सांभाळून तुम्ही कशा पद्धतीने काम करताय? एक तर शाडूचे गणपती हे जड असतात, उचलायला मला होत नाही, पण मी एक जागेवर बसून करतो आणि बाकीचे आमचे हे सगळं उचलून मला वस्तू सगळ्या पुरवल्या जातात. मग ती माती असेल किंवा कलरचा भांडा असेल, इतर सगळ्या गोष्टी उचलणं असेल, हे सगळं ते मला जागेवर आणून देतात आणि मी जागेवर बसून मी अगदी अपंग म्हणून नाही,
धैर्याने त्याच्याशी लढण्याचा प्रयत्न करून तो गणपती पुरा करण्याचा प्रयत्न करतो आणि करतोच. आणि लहानापासून ही आमची आवड आहे, ही आवड काय आमची जाणार नाही. माती भिजवणं, रंगकाम करणं, हे म्हणजे साचे भरणं, असं आम्ही सगळं काम करतो. आणि त्यानंतर मला काही येत नव्हतं, मी इथे आल्यानंतरच शिकले. त्याच्यानंतर ह्या कुटुंबाने मला सांभाळून घेतलं आणि आईने शिकवलं माती कशी भिजवायची, साचे कसे भरायचे, हे आमच्या 2 पुरुषांनी शिकवलं. त्याच्यानंतर उचलपाचल करणं, इकडून तिकडे नेणं, सगळं भीतीदायक आहे ते, तरी पण आम्ही सांभाळून सगळं करतो. माती भिजवण्याचे किंवा साचे भरण्याचे काम आमच्या घरच्या महिलाच करतात, वहिनी, माझी बायको. आणि नंतर साचेही भरतात. आणि आम्ही तिघेजण आम्ही मूर्ती बनवतो. तर आम्हाला आमच्या सगळ्या ह्या मूर्ती ऑर्डरच्याच आहेत, म्हणजे बुकिंगच्याच आहेत. आम्ही म्हणजे या दोघे भाऊ आणि आमचे मंगेश भाऊ असे आम्ही तिघेजण काम करतो. तर हे सगळं कामाची पद्धत म्हणजे हे मातीच्या मूर्ती तयार करणं, त्याच्यानंतर ह्या शाडू म्हणजे शाडूच्या मूर्ती तयार करतो. त्याच्यानंतर हे रंगाचं जे काम आहे ते आम्हीच करतो. पुढे बघूयात. कोकणात जाणाऱ्यांसाठी कडक नियम लागू करण्यात आलेत. हे नियम पाळावे लागणार आहेत. कशडी चेकपोस्टवर त्यांना कोरोना टेस्ट जी आहे ती करावी लागेल. जिल्ह्यात प्रवेशाआधी ही चाचणी करणं आवश्यक आहे. त्यामुळे आपण गणपती उत्सवासाठी आपल्या गावी परतताय, कोकणात जात आहे, तर एक लक्षात घ्या की कोरोना टेस्ट केल्याशिवाय कोणालाही कोकणात जाता येणार नाही. कशडी चेकपोस्टवरती ही कोरोना टेस्ट जी आहे ती कंपल्सरी करावी लागते आणि ती केल्यानंतरच, ती निगेटिव्ह आल्यानंतरच तुम्हाला पुढे जाता येईल. पालकमंत्री उदय सामंत यांनी याबद्दलचे नियम लागू केलेले आहेत. सिम्पटम्स असतील तरच चेकअप करावं, हा जो काय नियम सध्या प्रचलित आहे त्याच पद्धतीनं प्रशासन काम करणार आहे. गणेश भक्तांना जास्तीत जास्त सहकार्य करण्याची भूमिका ही प्रशासनाची राहणार आहे. गणेश भाविकांना कुठचाही त्रास होणार नाही, मानसिक शारीरिक त्रास होणार नाही याची दक्षता देखील पूर्ण प्रशासन घेणार आहे. परंतु यावर्षीचा देखील गणपती कोविडचे सगळे नियम पाळून गणेश भक्तांनी साजरा केला पाहिजे, ही पालकमंत्री म्हणून माझी एक नम्रतेची त्या सगळ्यांना विनंती आहे. रेल्वे स्टेशनवर ज्या ठिकाणी गर्दी होणार आहे त्या ठिकाणी देखील रेल्वेच्या ऑफिसर्सना आम्ही सांगितले की 3 रांग असल्या पाहिजेत. एक 18 वर्षाच्या खाली, त्याच्यानंतर ज्यांचं 2 टेस्ट झालेले आहेत ते, आणि जे अचानक आलेले आहेत ज्यांची टेस्ट नाही आहे त्यांना एंटीजन आपल्याला जी करायची आहे ती, आणि जे RT-PCR करून आलेले आहेत 72 तास अगोदर ते, अशा पद्धतीनं गर्दी होणार नाही अशा पद्धतीची दक्षता घ्यायला सांगितलेलं आहे. यानंतर महाराष्ट्राची खबरबातमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.